महायुतीपेक्षा महाविकास आघाडी 4 जूनला भाऊ खाऊन जाणार। तुतारी आणि मशाल जोरदार मुसंडी मारणार। महायुतीकडे आमदारांची संख्या जास्त असली तरी हवा महाविकास आघाडीची होणार। महाराष्ट्रातील लोकसभा प्रचाराच्या पहिल्या दिवसापासूनच वारं आघाडीच्या बाजूने आहे असा एकंदरीत ट्रेंड दिसत होता। म्हणूनच आम्ही 35 जागा जिंकू असा दावा महाविकास आघाडीकडून करण्यात आला, तर महायुतीच्या 40च्या आसपास जागा निवडून येतील असं सत्ताधारी गटाकडून सांगण्यात येत आहे। पण येत्या 4 जूनला मशाल आणि तुतारीला जनतेनं कौल दिला तरी महाराष्ट्रात कमळच जिंकणार आहे। महायुतीच्या जागा कमी येण्यामागे भाजपचा कसा फायदा आहे? शिंदे आणि अजितदादांच्या छातीत धडकी भरवणारा नेमका कोणता डाव भाजपने टाकलाय, याचं सविस्तर विश्लेषण पाहूया आजच्या व्हिडिओमध्ये। हॅलो, मी ओमकार। हॅलो महाराष्ट्रमध्ये तुमचं स्वागत आहे। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्त्वाची आठवण, जर तुम्ही अजूनही आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच करा। 2019 ची निवडणूक भाजप आणि शिवसेना यांनी एकत्रित लढली होती। यात शिवसेनेनं लढवलेल्या 23 जागांपैकी अमरावती, शिरूर, रायगड, छत्रपती संभाजीनगर आणि सातारा या 5 जागा सोडल्या तर 18 जागांवर विजय झाला होता। तर भाजपनं जबराट कामगिरी करत 25 जागांपैकी केवळ बारामती आणि चंद्रपूर सोडता 23 जागा जिंकल्या होत्या। त्यामुळे युतीला 2019 मध्ये महाराष्ट्रातून तब्बल 41 खासदारांचं संख्याबळ मिळालं होतं। आता यातील शिवसेनेच्या शिंदे गटासोबत 13 तर अजितदादांना 4 पैकी एका खासदारांना सपोर्ट केल्यानं महायुतीच्या खासदारांची संख्या 40 पर्यंत म्हणजेच जवळपास जैसे थेच राहिली। आता हा झाला गेला बाजारचा इतिहास। आता हे सगळं सांगण्यामागचं कारण म्हणजे महायुतीचं जागा वाटप पूर्ण झालं तेव्हा भाजपला 28, शिवसेना शिंदे गटाला 15, राष्ट्रवादीला 4 तर रासपला 1 अशा जागा सुटल्या होत्या। आता मतदानानंतर भाजपची पोझिशन पाहिली तर दिंडोरी, भिवंडी, नंदुरबार, माढा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, सातारा या 7 ते 8 जागांवर घासून लढत झाली। इथं भाजप बॅकफुटला असल्यानं समजा या 7ही जागा आपण मायनस केल्या तर भाजपला 21 खासदार आरामात निवडून आणता येतात असा याचा अर्थ होतो। म्हणजे 2019च्या तुलनेत खासदारांचा आकडा केवळ 2 ने घटतोय। पण शिंदे गटाच्या 2 ते 3 जागा आणि अजितदादांची 1 जागा सोडली तर बाकीच्या सगळ्या जागा या काठावरच्या आहेत। या जागांवर तुतारी किंवा मशालीला पाठिंबा असल्याचं बोललं जात असल्यामुळं महायुतीच्या जागा घटत असल्या तर याचा फटका शिंदे आणि अजितदादांना बसतोय हे चित्र क्लिअर आहे। महाविकास आघाडीच्या या वाढणाऱ्या खासदारांच्या संख्येचा इम्पॅक्ट दिल्लीतील भाजप सरकारवरही होणार नाहीये असं बोलायला हरकत नाहीये। याउलट जर अशी परिस्थिती राहिली तर याचा भाजपला भविष्यात फायदा होणार आहे। आता यामागचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे विधानसभेतील बार्गेनिंग पॉवर। विधानसभेला कुठल्या पक्षाला किती जागा सुटणार याची परीक्षा 4 जूनला पार पडणार आहे। भाजपनं अपेक्षेपेक्षा उत्तम कामगिरी केली आणि अजित पवार आणि शिंदे गटाला समाधानकारक खासदारांचा आकडा गाठता आला नाही तर यामुळं भाजपची महाराष्ट्र विधानसभेतील जागा वाटपात बार्गेनिंग पॉवर वाढणार आहे। अजित पवार गटानं आतापासूनच 90 जागांची मागणी करून वादाला तोंड फोडलेलं पाहून लोकसभेपेक्षा विधानसभेला महायुतीत मोठी घासाघीस होणार हे मात्र जवळपास कन्फर्म झालंय। त्यामुळे भाजपचा वाढलेला खासदारांचा आकडा तर दुसरीकडे शिंदे आणि अजितदादांचा एकेरी आकडा ही गोष्ट नकळतपणे भाजपच्या पथ्यावर पडणार आहे। बंडाळीचा आणि गद्दारीचा टॅग काठावर का होईना पण भाजपला दिल्लीत दिसत असणारं बहुमत आणि स्वतंत्रपणे लढण्याची नसणारी परिपक्व यंत्रणा यामुळं लोकसभेप्रमाणे विधानसभेलाही राष्ट्रवादी आणि शिवसेनेला भाजपवरच अवलंबून राहावं लागणार आहे। आता याचाच विचार केला तर लोकसभेला झालेलं जागा वाटप इथंच भाजपनं विधानसभेचा प्लॅन ऍक्टिव्हेट केला होता असं म्हणायला हरकत नाहीये। महायुतीचा कमी आकडा म्हणजे भाजपची ताकद असं म्हणायला दुसरं कारण ठरतं ते म्हणजे पक्षाची स्वतंत्र ओळख निर्माण करण्याची संधी। शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या फोडाफोडीच्या राजकारणात सर्वात जास्त फटका हा भाजपलाच बसला। महाविकास आघाडी कायम असताना एकटी भाजप विरोधात होती, तेव्हा विरोधक म्हणून आक्रमक होत फडणवीसांनी ट्रिपल इंजिन सरकारला चांगलाच घाम फोडला होता। राज्यातील कडवट विरोधक म्हणून भाजपनं आपला स्पेस तयार केला होता। पण पुढे सत्तेच्या महत्त्वाकांक्षेपोटी शिवसेना आणि राष्ट्रवादी फोडून भाजप सत्तेत आली खरी, पण जनतेच्या मनात भाजपबद्दल एक निगेटिव्ह परसेप्शन बिल्डअप व्हायला सुरुवात झाली होती। त्यामुळे 4 जूनला महायुतीला जागा कमी मिळाल्या, त्यातही भाजपची कामगिरी समाधानकारक तर शिंदे आणि अजितदादांना अपेक्षित यश मिळालं नाही तर हे कारण पुढे करत भाजप विधानसभेची निवडणूक स्वतंत्रपणे लढू शकते। त्यामुळे निर्माण झालेल्या त्रिशंकू परिस्थितीत जास्तीत जास्त आमदार निवडून आणण्याची संधी यामुळे भाजपला मिळू शकते। आता या सगळ्याचा विचार केला तर लोकसभेला मशाल पेटणं असो किंवा तुतारी वाजणं यात फायदा हा भाजपचाच आहे असं चित्र सध्या तरी पाहायला मिळतंय। बाकी महायुतीच्या खासदारांचा आकडा घटला तर यात भाजपचाच फायदा आहे का?
आता या सगळ्याचा विचार करता लोकसभेला मशाल पेटणं असो किंवा तुतारी वाजणं, यात फायदा हा भाजपचाच आहे असं सध्या तरी चित्र पाहायला मिळतंय. बाकी महायुतीच्या खासदारांचा आकडा घटला तर यात भाजपचाच फायदा आहे असं तुम्हालाही वाटतं का? तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच पॉलिटिकल अपडेटसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.